नमस्कार, मी राम नाईक. आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था पुणे यांच्या वतीने कुष्ठपीडितांसाठी जनजागृती आणि मानवाधिकार या विषयासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांनाही धन्यवाद देतो. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मी लिहिलेले चरैवेती चरैवेती हे पुस्तक भेट देण्यात येत आहे. त्यातील 5व्या प्रकरणात पान क्रमांक 38 ते 47 मी कुष्ठपीडितासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आहे. त्या प्रकरणाचे नाव नाळ जुळली कुष्ठपीडितांशी असे आहे. पुस्तक वाचून झाल्यानंतर तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा. कुष्ठपीडितांना महाराष्ट्र सरकारतर्फे दरमहा ₹1000 निर्वाह भत्ता दिला जातो, तर विविध महानगरपालिका वेगवेगळे भत्ते देतात. पनवेल ₹4000, पिंपरी चिंचवड ₹3000, नागपूर ₹3000, कल्याण ₹2500, मुंबई ₹2500 इत्यादी. माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाह भत्ता प्रति महिना ₹1000 ऐवजी 2500 करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. ते आता मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांना भेटून आता ही रक्कम ₹4000 केली पाहिजे अशी विनंती केली आहे. या मागणीचा मी पाठपुरावाही करेन. याशिवाय ज्यांच्याकडे पक्के घर नाही त्यांना मी विनंती केल्यावरून महाराष्ट्र सरकारने पक्क्या घरासाठी ₹4 लाख मंजूर केले आहेत. त्यापैकी 2,50,000 केंद्र सरकारचे आणि 1,50,000 राज्य सरकारचे अशी विभागणी आहे. घरे बांधण्यासंबंधीचे प्रस्ताव आपण सरकारकडे संघटितपणे देण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना घरे नाही त्यांना घरेही मिळू शकते. पनवेलला अशी घरे आता प्रत्यक्ष होत आहेत. कुष्ठपीडितांसाठी मी केलेले इतर काही प्रयत्नही पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते. महापालिका क्षेत्रात जशी मदत दिली जाते तशी तुमच्या जिल्ह्यातील नगरपालिका आणि तालुका पंचायतीतील देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकाल. हा प्रश्न जिल्हा परिषदेकडे तुम्ही नेल्यास इतर जिल्ह्यांनाही त्यापासून बोध घेता येईल. तुम्ही आपल्या कुष्ठपीडित नागरिकांची अधिक सेवा करू शकाल. तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी स्मिता. नंबर 1 न्यूज चॅनल गरजा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमांमध्ये ज्यासमोर बसलेले आहे आदरणीय सर श्री शरद भोसले. आपण ह्यांच्या बरोबर कुष्ठरोगी ह्या विषयाबद्दल थोडीफार चर्चा करणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. निवारण संस्था पुणे आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अमरावती ह्या संदर्भामध्ये आज इथे जे कार्यक्रम ठरवला गेलेला आहे ग्रेसिन हॉटेलला, कुष्ठरोग जो आहे हा कुष्ठरोग याला महारोग म्हटला जातो. पूर्वीच्या काळामध्ये कुष्ठरोगावर काही उपाय नसायचा आणि त्याच्यामुळं कुष्ठरोगाची लक्षणं जी दिसायची आपल्याला की औषधी उपाययोजना काही नसल्यामुळं अपंगत्व यायचं. आणि विशेष म्हणजे हा कुष्ठरोग जो आहे याच्यामुळं नाक उघडणे, नाकाचं हाड बसणे, कानाच्या पाळ्या उघडणे, डोळे लाल होणे, डोळ्याच्या पापण्यांची हालचाल न होणे, त्या मिटवता न येणे अशी लक्षणे. मग ती व्यक्ती जी असायची कुष्ठरोग ती भयान दिसायची, विद्रूप दिसायचे. आणि विद्रूप दिसल्यानंतर
त्या माणसाबद्दल लोकांना घृणा वाटायची आणि या घृणा वाटल्यामधून याला हा महाभयंकर रोग आहे, महारोग आहे असं नाव पडलं. वास्तविक कुष्ठरोग हा क्षय रोगासारखाच एक सर्वसाधारण रोग आहे. कुष्ठरोगामुळं मनुष्य मरत नाही, कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. पण पूर्वीच्या काळी हे ज्ञान लोकांपर्यंत नव्हतं. अज्ञानामुळं लोक या रोगाला तो बिद्रूप दिसायचा, पण महारोगी आहे, पापी असलं पाहिजे, महापाप केलं असलं पाहिजे त्यांनी, ईश्वराची त्याच्यावर काय ते शाप असला पाहिजे, ह्या सगळ्या धारणेतून याला महारोग असं म्हणलं जायचं. वास्तविक महारोग हा नाहीच आहे, हा सर्वसामान्य इतर रोगासारखा रोग आहे. कुष्ठरोग ह्याबद्दल कोणकोणती लक्षणे आपल्याला दिसून पडतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुष्ठरोग ओळखायचा कसा. म्हणजे तुमचं म्हणणं की ही लक्षणं दिसतात कशी, याच्या दोन प्रकारचे कुष्ठरोगाचे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात कुष्ठरोगाची लक्षणं लांबून सुद्धा, त्यावेळेला कुष्ठरोगाची दुसरी स्टेज सुरू झाली, त्याला मल्टीबॅसिलरी लेप्रसी असं म्हणतात. आणि पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये काय पॉसिबॅसिलरी लेप्रसी म्हणजे एक दोन गाठी, शरीराच्या वर चट्टा पडणे, त्या चट्ट्याचं फिक्कटपणा येणे, कातडीचे आपल्या इतर कातडीच्या रंगापेक्षा तो चट्टा जरा फिक्कट रंगाचा असतो, त्याला बधीरपणा आलेला असतो, त्याला सेन्सेशन नष्ट झालेलं असतं. ही साधारणपणे सुरुवातीची लक्षणे दिसतात. आणि या सुरुवातीच्या लक्षणामध्ये जर आपण त्याच्यावर उपचार केला तर तो 100% कुष्ठरोगी बरा होतो. आणि या सुरुवातीचं म्हणजे ज्याला पॉसिबॅसिलरी लेप्रसी झालेली आहे, म्हणजे एक दोनच गाठी आहेत, सुरुवातच झालेली आहे, आणि त्याच्यावर तात्काळ उपाय केला तर 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये 6 ते 8 महिने तरी वर्षभर ट्रीटमेंट देतात, तर तो कुष्ठरोगी हा पूर्णपणे बरा होतो. मल्टीबॅसिलरीच्या बाबतीमध्ये सुद्धा 12 महिने ते 1.5 वर्षापर्यंत त्याला ट्रीटमेंट दिली जाते. आणि मल्टीबॅसिलरी म्हणजे काय, सगळ्या अंगभर त्याच्या गाठी आलेल्या आहेत, नोड्यूल्स आलेले आहेत, स्नायू कमकुवत झालेली आहेत, लक्षण दिसायला लागलेली, कातडीला बधीरपणा आलेलं आहे, झिंजण्याला यायला लागलेले आहे, ही लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसतील. संपूर्ण शरीरभर हा जर रोग दिसला तर मात्र तो त्याला ट्रीटमेंट थोडी जास्त काळ घ्यावी लागते, बरा होतो. आणि या ठिकाणी मला तुम्हाला निश्चितपणे असं सांगायला आवडेल की कुष्ठरोग हा पूर्वी बरा व्हायला त्याला व्हॅक्सिन नव्हतं, औषधं नव्हती, पण 83-84 सालामध्ये या रोगावर अतिशय परिणामकारक की ज्या औषधाच्या सिंगल डोसमध्ये कुष्ठरोगी हा 99.9% म्हणजे 0.1% फक्त बरा व्हायचा राहिलेला नाही, तर पूर्णपणे बरा झालेला असतो. नॉन कम्युनिकेबल 100% असतो की त्याच्यापासून दुसऱ्याला या रोगाची बाधा होत नाही. तर ही त्याची सुरुवातीची लक्षणं सांगितली. त्यामुळे अशी लक्षणं दिसून आली की बधीरपणा आलेला आहे, रंग फिकट झालेला आहे कातडीचा, हाताला झिंजण्या यायला लागली, या स्टेजला जर तुम्ही त्याच्यावर उपाय केले, उपचार केले, तर कुष्ठरोग कुठल्याही विकलांगता न येता पूर्णपणे बरा होतो. आपण 21व्या शतकात राहूनही ह्या रोगाबद्दलची जी धारणा आहे लोकांची ती अजूनही बदललेली नाही. प्रगती करत आहे, रोगांवरती मोठमोठे उपचार सुरू झालेले आहेत, तर अजूनही लोकांमध्ये जी अंधश्रद्धा आहे त्याकरिता ह्या रोगाबद्दल लोक डॉक्टरकडे उपचार करायला न जाता अंधश्रद्धा, साधू, संत, भोपी यांच्याकडे जाऊन कुठेतरी आपला रोग बरा होईल ह्या भ्रमामध्ये पडलेले असतात. तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? हे निश्चितपणे अयोग्य आहे. यांनी याच्या मागची कारणंही अगदी स्पष्ट आहेत. कुष्ठरोगाला महारोगी म्हणणं किंवा त्याचा तिरस्कार करणं, त्याची घृणा करणं, तो दिसायला विद्रूप दिसायला लागतो. ह्याच्यामुळे लोक काय करतात की कुष्ठरोग अजूनही म्हणजे आपण ज्याला डिजिटल एरा म्हणतो की या तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा या रोगापासून जे आदिवासी भागात किंवा अतिशय अशा दुर्गम भागामध्ये राहतात, ह्या भागामध्ये गाव छोटी छोटी गावं पाडे असतात, या पाड्यांमध्ये हे लोक जी राहतात ना त्यांच्यापर्यंत
जे शास्त्रोक्त ज्ञान पोचायला पाहिजे आणि पोचलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवणारी फार कमी असतात. उलट जे आशा वर्कर असतात, जेव्हा कुष्ठ विभागात काम करणारे कर्मचारी असतात, त्यांच्यापासून 4 हात दूर असे ते राहतात. का तर आपल्याला कुष्ठरोग झालाय किंवा आपल्याला असा काही आजार आहे हे इतरांना कळू नये. ते कुष्ठरोगाच्या खात्यामधून, आरोग्य खात्यातून लोक आलेले आहेत आपल्याला काहीतरी विचारायला. लोक कारण नसताना आपल्यावर शंका घेतील, आपल्याला समाजातून बहिष्कृत करतील आणि आपण काहीतरी पाप केले आपल्याला असे काय म्हणून ते घाबरतात आणि म्हणून ट्रीटमेंटसाठी पुढे येत नाही. वास्तविक जर तुम्ही कुष्ठरोगाला घाबरला नाही, उघडपणे तुम्ही सांगितलं हो मला असा असा चट्टा आलाय, तो बधीर आहे आणि मला ताबडतोब औषधोपचार करायचा आहे, तर तुम्हाला सरकारी यंत्रणा उपलब्ध आहे, विनामूल्य उपलब्ध आहे. त्रिगुणी औषध, MDT सारखे औषध, ज्याला मल्टी ड्रग थेरपी म्हणतात, ही औषधं उपलब्ध आहेत आणि या औषधांपासून तुम्हाला 100% कुष्ठरोग बरा होतो. पण आम्हाला औषधच घ्यायचं नाही ना, कारण आम्ही औषध घ्यायला गेलो तर लोकांना कळणार, लोकांना कळलं म्हणजे लोक आमची घृणा करणार, लोक आमच्यावर बहिष्कार टाकणार, आम्हाला कुठल्याही सामाजिक सणा समारंभाला बोलवणार नाही, त्यांचे काही घरगुती कार्यक्रम असतील, हळदी कुंकू असतील, आम्हाला बोलवणार नाही. ह्या भीतीपोटी हे लोक कुष्ठरोग लपवून ठेवतात आणि हे कुष्ठरोग नष्ट न होण्याचं प्रमुख कारण आहे. सांगा आता ह्याच्यावर आपण मात केली पाहिजे. तर मुळामध्ये आमचं म्हणणं असं आहे की लक्षात ठेवा, कुष्ठरोग हा 100% बरा होतो. कुष्ठरोगावर मल्टीड्रग थेरपी नावाचं त्रिगुणी औषध जे आहे, या औषध घेतल्यानंतर वर्षभराच्या ट्रीटमेंटमध्ये कुष्ठरोगी हा पूर्णपणे बरा होतो. काय डॉक्टरांच्या सल्ल्याने, आणि ते सुद्धा प्रायव्हेट नव्हे, सरकारी इस्पितळात जाऊन, जिथं आरोग्य सेवा कुष्ठरोग विभाग स्वतंत्र आहेत सरकारचे, त्या विभागात जाऊन त्यांच्या डॉक्टरांना तुम्ही भेटले, सहाय्यक संचालक कुष्ठरोग निवारण, तर तुम्हाला याच्यावर मोफत उपचार केला जातो, मोफत औषधं दिली जातात आणि वर्षभरात तुम्ही ठणठणीत होता. कुठलीही विकलांगता तुम्हाला येत नाही. पण तुम्ही घाबरायचं सोडून दिलं पाहिजे. लोकांना काय वाटेल याची चिंता करण्यापेक्षा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम का होणार नाहीत याची जास्त चिंता केली पाहिजे. आपण जर धीट बनून ट्रीटमेंटला सामोरं गेलं तर निश्चितपणे तुम्ही सुखी होऊ शकता, बरे होता, पूर्णपणे 100% बरे होता. कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे का, की जेणेकरून तो हात लावल्याने किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने तो फैलू शकतो? नाही, कुष्ठरोग हा अजिबात संसर्गजन्य रोग नाही. कुष्ठरोग मुळात कशामुळे होतो ते सांगतो मी तुम्हाला. एखादा कुष्ठरोगी जर असेल आणि त्यांनी औषधी उपाययोजना केली नसेल तर त्याच्या नाकावाटे जो स्त्राव प्रसारित होतो, व्हायला लागतो, त्या द्रवामाठे कुष्ठरोगाचे जंतू असतात. किंवा त्याला खोकला आला आणि त्या खोकल्याच्या थुंकीतून कुष्ठरोगाचे जंतू त्या थुंकीत असतात. पण ते सुद्धा कधी हे थुंकीतून बाहेर पडलेले जंतू हवेत एकदा मिसळल्यानंतर 5-10 मिनिटाच्या अंतरामध्ये ते जंतू मरून जातात. पण त्याच दरम्यान समजा एखादा चांगला मनुष्य त्यांच्या संपर्कात आला आणि त्या श्वासाचे ते द्रव त्याच्या तोंडात गेले, शरीरात त्यांनी प्रवेश केला आणि तो ससेप्टिबल असेल, म्हणजे संवेदनशील असेल, की जे प्रमाण अतिशय कमी आहे. 100 लोकांमध्ये केवळ 1 ते 2% लोक असे असतात की ते संवेदनशील असतात कुष्ठरोगाला. त्याच्यामुळे त्याला जर इन्फेक्शन झालं तर ते या रोगाला बळी पडतात आणि ते सुद्धा 3 वर्ष 4 वर्षांनी त्याचा काळ वाढायला लागतो. त्यांना जर कळलं की या माणसांनी कुठली ट्रीटमेंट घेतलेली नाही, आपण त्याच्या संपर्कात आलो होतो, तो आपल्या तोंडासमोर खोकला होता, शिंकला होता, आपल्या तोंडामध्ये त्याचे द्रव गेलेला आहे, श्वासावाटे थोडं गेलं असावं, लगेच डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग डॉक्टर म्हणतात ठीक आहे, आपण लगेच तुम्हाला ट्रीटमेंट देऊ किंवा आम्ही
हे करू, तुम्हाला तशी काही लक्षणं दिसली तर लगेच आम्हाला संपर्क करा. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो हात लावलेले होतो का, अजिबात होत नाही. त्याच्या खुर्चीवर तो उठून गेल्यानंतर बसला, अजिबात होणार नाही. तुम्ही त्याच्या संपर्कात कॅज्युअल कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतात, म्हणजे सहज आले, चहा पाणी करून गेलेत आपल्याकडे किंवा आपण त्यांच्याकडे गेलो, चहा पाणी घेतलं आणि उठून गेले निघून, तर कुष्ठरोग व्हायचं काही कारण नाही. कारण कुष्ठरोग मुळात कशामुळे होतं, नाकातून वाहणाऱ्या पाण्यामुळे. तोंडातून शिंका वाटे, त्याच्या वाटे जे थुंकी उडते, त्या थुंकीमध्ये ते जंतू असतात आणि हे कंटिन्युअस, म्हणजे कोणाला होतो, जास्तीत जास्त जवळचे नातेवाईक जे असतात, काय एकाच घरात असतात, अतिशय गरीब ह्याच्यात असतात, पैशाच्या अभावी आर्थिक विवंचनेमुळं एकाच पांघरुणात, एकाच अंथरुणात झोपावं लागतं, एकच टॉवेल गुंडाळायला लागतो, एकच अंडरपेअर बनियन हे वापरावं लागतं. आणि त्यांच्या दुर्दैवाने जर त्यांच्या कुटुंबातच एखादा मनुष्य संवेदनशील असला आणि त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये सतत येणाऱ्या संपर्कामध्ये जर आला तर अशा लोकांना हा रोग होण्याची शक्यता असते. अन्यथा स्पर्शामुळं याच्यामुळं अजिबात हा रोग होत नाही, हे लोकांनी लक्षात ठेवलं. जसं आता पोलिओ डोसवरती व्हॅक्सिन निघालेले आहेत, तर हा जो कुष्ठरोग आहे, व्हॅक्सिन निघालेल्या आहेत का, आता आपल्याला त्याची तपासणी करायची आहे, तर त्याकरिता त्या तपासणीकरिता वेगळ्या प्रकार प्रयोगशाळा वगैरे त्याच्याकरता काही वेगळ्या प्रकारच्या करण्यात आलेल्या आहेत का? हा, आता तुम्ही 2-3 प्रश्न मला विचारले की कुष्ठरोगावर व्हॅक्सिन तयार झाले, बरोबर. तर कुष्ठरोगावर व्हॅक्सिन तयार करण्याचे खूप प्रयत्न झाले. जवळपास 60% प्रमाणावर व्हॅक्सिन यशस्वी देखील झालं. पण कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये काय आहे, पोलिओचं जसं कसं एक त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो, तो कमी कालावधीचा असतो. कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये इन्क्युबेशन पिरियड 3 वर्षापासून 20 वर्षापर्यंत असतो. म्हणजे कुष्ठरोगाचा जंतू तुमच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचा तो डेव्हलप होऊन कुष्ठरोगामध्ये त्याचं हे होण्यामध्ये 3 वर्षाचा त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणजे म्हणतो आपण. 20 वर्षापर्यंत, कधी 25 वर्षापर्यंत इतक्या सावकाशीने तो वाढत असल्यामुळं त्याच्यावर व्हॅक्सिन करणं अवघड गेलेले आणि शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करतात. परंतु अद्याप तरी कुष्ठरोगावर पोलिओसारखं, कुठले पोलिओचा डोस दिला तर पोलिओ बरा होतो, व्हॅक्सिन तयार झाल्यानंतर पुढे आपल्याला पोलिओची लागण होत नाही. आणि आता तर भारतामध्ये पोलिओ 0% झालेलं आहे, म्हणजे पोलिओचं संपूर्ण निर्मूलन भारतातून झालेलं आहे. पण कुष्ठरोगाचं तसं नाही आहे. कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये काय झालेले आहे की कुष्ठरोग ही जगामध्ये भारत हा देश राजधानी झालेला आहे. म्हणजे हे काही खूप भूषणावह गोष्ट नाही आहे. भारताला कुष्ठरोगाची राजधानी म्हणणं, आपण एकीकडं विकसित देश झालेलो आहे, 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकावर आपला नंबर लागायला लागलेला आहे. आणि कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये मात्र आपण अजूनही राजधानी म्हणूनच प्रसिद्ध आहे आणि याच्यावर सातत्याने खूप प्रयत्न चालू आहे. आमचं सुद्धा आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था, या संस्थेचा मी कार्यकारी संचालक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभर आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम करत असतो. तर आता या जनजागृतीमध्ये काय आहे की कुष्ठरोगाबद्दल खूप गैरसमजुती येतात की हा बरा होत नाही, याच्यावर काही उपाय नाही, हा अनुवंशिक आहे. तर हा सगळ्या चुकीच्या धारणा दूर करण्याच्या दृष्टीने जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही करत असतो. कुष्ठरोग दिसता क्षणी लोकांनी कुठल्या प्रकारची उपाययोजना करायला हवी? आता मी तुम्हाला सांगितलं कुष्ठरोगाची लक्षणं कशी दिसतात. एक तर त्याचा 3 वर्ष ते 20 वर्ष 25 वर्षापर्यंत इन्क्युबेशन पिरियड आहे, म्हणजे ते जंतू वाढायचे शरीरात, एवढा मोठा दीर्घ काळ आहे काय. आणि 3 वर्षानंतर काही लोकांना 5 वर्षानंतर, काही लोकांना 7 वर्षानंतर ही प्राथमिक लक्षणं दिसतात. तर ती लक्षणं काय दिसतात की तुमच्या अंगावर लालसर रंगाचे डाग पडतात, काही ठिकाणी गाठी आलेले असतात. त्या लालसर रंगाचे डाग, तुम्हाला ही तपासणी घरगुती पण करता येते, पण तुम्ही डॉक्टर नाही. घरगुती तपासणी कशी करायची, आपल्याला असं वाटलं
तर तो डाग आपला जरा फिकट रंगाचा आहे, इतर कातड्यापेक्षा डाग वेगळा दिसतो. त्या बॉल पॉईंटच्या पेननी त्याला स्पर्श करून बघायचं. टच, डोळे बंद करून आपण घरच्या घरी तर टच करून बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की आपल्याला स्पर्श तर जाणवत नाही. आपण इथं दाबलं, इथं दाखवलं कोणी तर समजायचं की आपण इथं स्पर्श केलाय, पण दुसऱ्या ठिकाणी ती व्यक्ती दाखवते, याचा अर्थ याला बधीरपणा आलेला आहे, याला स्पर्श ज्ञान होत नाहीये. त्याच्यामुळं हे मूळ पहिलं लक्षण की कुष्ठरोग असण्याचं असू शकतं काय. आणि अशी लक्षणं दिसली की तुम्ही समजायचं की आपण पण तुम्ही डॉक्टर नाही, याचं निदान लगेच करायचं नाही. पुष्कळ वेळेला शरीरावर काही डाग पडतात, पांढरे शुभ्र डाग असतात, ते कोणाचे असू शकतात, व्हिटॅमिन डिफिशियन्सीचे डाग असू शकतात. म्हणजे तो कुष्ठरोग असेलच असं नाही. आपण त्या पेशंटला, गावातल्या किंवा आपल्या स्वतःला जर झालं असेल तर त्याचं खात्रीशीर निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणं, आणि ते सुद्धा सरकारी इस्पितळातल्या डॉक्टरांकडे जाऊन ज्याच्याकडे मोफत उपचार होतो त्यांच्याकडे जाणं. कारण त्यांच्याकडे रोज पुष्कळ केसेस असतात. त्यांना ताबडतोब त्यांना शंका आली, टोचून बघितलं, बधीरपणा आलेला आहे, शंका आली की हा कुष्ठरोग असू शकतो, ते रक्ताचे सॅम्पल घेतात, ते सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहतात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली कुष्ठरोगाचे जंतू जर दिसले तर मग तुमची 100% खात्री झाली की यांना कुष्ठरोग झालेला आहे. पण तुम्हाला अपंगत्व तर काय आलेलं नसतं. आणि त्याच वेळेला जर औषधाची उपाययोजना तुम्ही केली तर अपंगत्व आपोआपच टाळलं जातं. कारण ते पहिल्या डोसमध्येच तुमचे जंतू 90% मरून गेलेले असतात काय. आणि ती औषधयोजना पुढं उद्भवू नये म्हणून तुम्हाला ही औषधयोजना 6 महिने ते वर्षभर चालू ठेवावी लागते. पुष्कळ वेळेला काय होतं की औषधं घेत असताना आपण म्हणतो चालू ठेवायची, डॉक्टर पण औषधे देतात वेळेवेळेला, पण पुष्कळ वेळेला काय होतं की कुष्ठरोगांना औषधाची रिॲक्शन येते. रिॲक्शन म्हणजे प्रमाण खूप अत्यल्प असतं पण येते. काही जणांना जर कुष्ठरोगाची अशी बाधा झाली आणि औषधाची रिॲक्शन आली तर घरच्या घरीच औषधं बंद करा. हे अतिशय चुकीचं आहे. कारण एकदा तुम्ही औषध अर्धवट सोडलं तर तुम्हाला कुष्ठरोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर तो कंट्रोलमध्ये काढणं हे आणखीन अवघड होऊन बसतं. त्यामुळं औषधी उपाययोजना ही केव्हाही अर्धवट बंद करायची नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. औषधं पूर्ण वेळ घेतली पाहिजे. त्या डॉक्टरांनी जसं सांगितलेलं असतं 3 औषधं, ती 3 औषधं त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधाचे डोस घेतले पाहिजेत आणि ती ट्रीटमेंट पूर्ण केली पाहिजे. आणि जर रिॲक्शन येत असेल तर त्यासाठी सुद्धा तात्काळ डॉक्टरांकडे जायचं. डॉक्टर तुम्ही मला औषधी दिली पण मला जळजळ होते, मला लघवीला लाल होते, आपल्याला भीती वाटते काय, तर ही तात्पुरत्या स्वरूपाची लक्षणं आहेत. लाल लघवीला होत असेल तर औषधं, तुमचा औषधाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नॉर्मल माणसासारखी लघवीला व्हायला लागते. पण औषधाच्या काळामध्ये असं होऊ शकतं. पण जर तोंडच सुजलं, काही हे व्हायला लागलं, तुम्हाला मळमळ व्हायला लागली, काय त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मग ते तुमचा डोस कमी करतात किंवा बदलून औषध देतात किंवा काय करतात, हा तो सगळ्या डॉक्टरांचा विषय आहे. कुष्ठरोग ह्याकरिता काही वेगळे हॉस्पिटल किंवा मग त्यांची राहण्याची काही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे का? खरं म्हणजे कुष्ठरोगांचा जो उपचार केला जातो याला हॉस्पिटलायझेशन व्हायची गरजच नसते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये एखाद्याला कुष्ठरोग डिटेक्ट झाला किंवा त्याला समजलं की निश्चितपणे याला कुष्ठरोग आहे तर तो रोजचे रोज येऊन त्यांची महिन्यातून एकदा तर औषधं घ्यायची असतात. महिन्यातून एकदा त्यांनी महिन्याची पूर्ण औषधं तुम्हाला दिली जातात, पॅकेटच्या पॅकेट काय. 3 औषधांची सगळी पॅकेटं तुमच्या स्वाधीन केली जातात. ती तुम्हाला महिनाभर पुरतात. महिना संपायच्या आधी तुम्ही 4-5 दिवस आधी जाऊन पुढच्या महिन्याची औषधं घ्यायची. हॉस्पिटलायझेशन करायला तो काय अपंग झालेला नसतो, त्याला काही त्रास होत नसतो. कुष्ठरोग हा एकमेव असा आजार आहे की तो दुखत नाही, खुपत नाही, काही नाही, बधीरपणा येतो. त्याच्यामुळं लोक दुखत खुपत नसल्यामुळे जास्त दुर्लक्ष करतात त्याच्याकडं. पण
तुम्ही वेळच्या वेळ औषधे घेतली तर हॉस्पिटलमध्ये जायला राहायला कोणाला आवडेल? कोणालाच आवडत नाही. त्यामुळे तशी काही व्यवस्था. हां, ज्यांचे कुष्ठरोग खूप दुर्लक्षित राहिलेले, ज्यांनी उपायच केलेला नाही, काय दुखत नाही ना, जाऊ दे, बघूया नंतर बघूया, आणि ज्यावेळी अपंगत्व यायला लागले, सगळे तुमचे स्नायू कमकुवत व्हायला लागले, तुम्हाला हात उचल, फूट ड्रॉप्स व्हायला लागले, हात लुळा पडलेला आहे, पाय लुळे पडायला लागले, मग धावत जाऊन तुम्ही डॉक्टरांकडे येईल. तो लुळेपणात असतो. त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट नंतर पुढं तुम्हाला काही डिसेबिलिटी येत नाही. पण आलेल्या अपंगत्वाचं काय, तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय असतात. पण ते काय नैसर्गिकरित्या जसे तुमचे अवयव असतात तितके स्ट्रॉंग अवयव होऊ शकत नाही. आता फूट ड्रॉप असला, हाताच्या मुठी बंद करता येणार, तर काही प्रमाणात हात उघडे कमी जास्त करता येत, त्यासाठी फिजिओथेरपीची गरज लागते. फूट ड्रॉप असतील तर पायाचे काही व्यायाम, मसाज करावे लागतात. काय तर ही काळजी घेतली तर कुष्ठरोग आपल्या परत कमी. दुर्लक्षित केलेला कुष्ठरोग, त्याच्यामुळं काय होतं, एक तर बधीरपणा आलेला असल्यामुळं त्या माणसाला गरम काय, हे काय, सिगरेटवर पाय दिला तरी त्याला ते जळतोय पाय खाली तर कळतच नाही, कारण त्याला स्पर्श ज्ञानच झालेलं नसतं, आणि तो पाय जळून त्याचे गंभीर जखमा होतात. अनेक वेळेला त्या जखमा इतक्या वाढत तरी दुर्लक्ष केलं, त्याची मलमपट्टी केली नाही, काही केलं नाही, तर मग हे पायाची जखम एवढी वाढत जाते की अँप्युटेशन करावं लागतं, पाय कापावं लागतो. पण हे त्यांनी स्वतः अंगावर ओढून घेतलेलं सगळं संकट आहे. तुम्ही वेळच्या वेळेला उपचार केला तर ह्या गोष्टी काही होत नाहीत. म्हणून लोकांनी जनजागृती आम्ही जे करतो ते तेवढ्यासाठी करतो. बाबांनो, वेळच्या वेळेला औषधं घ्या, अपंगत्व आपल्याला होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या, म्हणजे तुम्ही इतर माणसांसारखं समृद्धीचं आयुष्य जगू शकाल. धन्यवाद सर. आपण आमच्या स्टुडिओमध्ये येऊन जी कुष्ठरोग ह्या विषयाबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे आणि जनजागृती ह्या माध्यमातून इतक्या छान प्रकारे मला माहिती दिल्याबद्दल आणि समाजाची एवढी छान अशी कार्य केल्याबद्दल मी आपले आभार मानते. नमस्ते. नमस्ते. आणि आपण इथं आलात, मलाही बोलण्याची संधी दिली. मला संधी दिली म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचण्याची तुमच्या माध्यमातून मला जे संधी मिळाली याबद्दल मी सुद्धा आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.